ऑप्शनलबद्दल मी सांगू इच्छिते की सायन्सवाला सब्जेक्ट घ्यायला पाहिजे किंवा ह्युमॅनिटीजचा सब्जेक्ट घ्यायला पाहिजे. त्याच्यामध्ये 2 डिफरंट ओपिनियन आहे. पहिली गोष्ट की ह्युमॅनिटीजचा सब्जेक्ट घेतल्यानंतर तुम्हाला GS मध्ये तो फायदा होतो आणि तुम्हाला वेगळा अभ्यास करावा लागत नाही किंवा वेगळा वेळ द्यावा लागत नाही जास्त, म्हणजे तो तुम्हाला फायदाच होतो. जसं माझा पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन असल्यामुळे मला इंटरेस्ट होता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला इंटरेस्ट असायला पाहिजे, कारण तुम्हाला तो खूप मोठा ऑप्शनल अभ्यास करायचा आहे. तर तो इंटरेस्ट हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट. दुसरी गोष्ट तुम्ही काय करा की जेव्हा ऑप्शनल डिसाईड करायचं आहे, जे 2-3 सब्जेक्टमध्ये तुम्हाला कन्फ्युजन असेल त्याचे तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर सिलेबस बघा आणि प्रिव्हियस इयर पेपर बघा. प्रिव्हियस इयर पेपर बघितल्यानंतर कदाचित तुम्हाला असं वाटू शकते की हे प्रश्न जमणारे आहे किंवा नाही जमणारे आहे. काही लोकांना तेव्हाच कळून येईल की हे जमणारच नाही. काही लोकांना असं वाटेल की प्रश्न जमतात. मग त्याच्यानंतरची स्टेज काय आहे, तर त्यानंतर तुम्ही एखादे जे प्रिव्हियस इयर पेपरचे रिटर्न आन्सर्स असतात ना, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न आणि उत्तरं, फक्त प्रश्न नाही तर प्रश्न आणि उत्तरं अशी एखादी कॉपी मिळते, ती बघा. आणि प्रश्न वाचल्यानंतर उत्तरं कसं लिहिलं आहे, तो अप्रोच आपल्याला जमतोय का, ते जे डिमांड आपल्याला आहे ते आपल्याला जमतंय का, असं थोडंसं वेळ घ्या ऑप्शनलसाठी मला तरी वाटते. आणि असं तुम्ही ॲनालाइज करा स्वतःच्या स्ट्रेंथ आणि विकनेस की हे जमतंय का आपल्याला. जर तुम्हाला वाटते की सायन्सवाला आपल्याला जमतंय, नक्कीच सायन्सचा सब्जेक्ट घ्यायला पाहिजे, काय हरकत नाही, कारण तुम्ही तो ग्रॅज्युएशनमध्ये वाचला आहे. कारण त्याचे पण प्रोज आणि कॉन्स आहे, राईट. प्रत्येक सब्जेक्टचे प्रोज आणि कॉन्स आहे, तर तुम्ही तो सब्जेक्ट घेऊ शकता. बट ॲट दी सेम टाईम तुम्ही हे सगळं ॲनालिसिस करायला पाहिजे की तुम्हाला इंटरेस्ट आहे का, तुम्हाला प्रिव्हियस इयर पेपर तुम्ही बघितले का, सिलेबस बघितलं का, आणि तुम्हाला ते प्रिव्हियस इयर पेपर उत्तरं बघितल्यानंतर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला हे जमेल. कारण जॉग्रफी मी बघितल्यानंतर मला असं वाटायचं की जॉग्रफी मला जमते, थोडंफार सायंटिफिक आहे, फिजिक्स वगैरे येतं, रेनफॉल वगैरे, क्लायमेट, म्हणून मला असं वाटायचं की ते मला जमतं, फिजिक्स मला आवडायचं आहे म्हणून. पण मी जेव्हा लिहायला घेतलं जॉग्रफी, मला नाही जमायचं लिहायला. तर हा पण एक प्रॉब्लेम येतो. तर म्हणून मग तुम्ही हे बघा की तुम्हाला ते लिहायला पण कसं जमेल. तर ते आता तुम्ही एकदम तर नाही लिहिणार, बरोबर, पण तुम्ही झुलॉजी तुम्ही ग्रॅज्युएशनमध्ये पण वाचले, पण मग तुम्ही प्रश्न बघा. प्रश्न बघितल्यानंतर थोडं विचार करून बघा की तुम्हाला जमतंय का, ते जमत असेल तर ठीक, नाही तर मग तुम्ही थोडे टॉपर्सचे आन्सर बघा की आपलं कुठं चुकतंय. तुम्हाला वाटतं तुम्ही तेवढी मेहनत घेऊ शकता आणि तसं तुम्ही करू शकता थोडंफार, तर मग तुम्हाला हरकत नाही तो सब्जेक्ट घ्यायला. कारण यावर्षी जर UPSCचा रिझल्ट बघितला तर ह्युमॅनिटीजचा कुठलाच सब्जेक्ट नाही ज्याला 300च्या वर मार्क आहे, पण सायन्सची सगळी सब्जेक्ट्स आहे की ज्याला 300च्या वर मार्क आहे. पण हे व्हॅरी होत राहतं, कधी कोणता ऑप्शनल चांगला परफॉर्म करेल, कधी कोणता नाही, ते आहे नाही. पण हे सगळे कॉमन सब्जेक्ट्स आहे ह्युमॅनिटीजचे आणि सायन्स. हे तुम्ही इंटरेस्ट, प्रिव्हियस इयर पेपर आणि तुमचं ॲनालिसिस की तुम्हाला जमतंय का, डिकोड करणं जमतंय का, डिमांड ॲड्रेस करणं जमतंय का, उत्तरं वाचून इनिशियल स्टेजला, असं करून तुम्ही ऑप्शन